नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील सोनवणे आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज झालेला जो गट क चा जो पूर्व परीक्षेचा पेपर होता, या पेपरबद्दल जर बोलायचं झालं तर हा पेपर बऱ्यापैकी सोपा तयार करण्यात आलेला होता. यामुळे मेरिट कमीत कमी 60 क्रॉस करणार आहे. सो पेपर सोपा होता, प्रश्नही सोपे होते, वन लाईनर भरपूर होते आणि कन्फ्युजन करणारे प्रश्नही फार कमी होते. सो मेरिट हाय जाणार आहे, एवढी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आपली जाणीव असायला पाहिजे. त्यामध्ये आज आपण इकॉनॉमिक्सच्या प्रश्नांचा ॲनालिसिस बघणार आहोत. इकॉनॉमिक्समध्ये अगेन इथं 21 पासून बघा बरं का, माझ्याकडे क्वेश्चन सेट डी आहे. आता या क्वेश्चन सेट डी मध्ये मला एकदा चेक करू द्या. माझा कोणता होता? सी होता ना, ठीक आहे. क्वेश्चन सेट डी मध्ये आपण एक चेक करूया. जवळपास इकॉनॉमिक्सवर 15 प्रश्न आलेले आहेत मित्रांनो. किती प्रश्न आलेले आहेत इकॉनॉमिक्सवर? 15 प्रश्न आलेले आहेत आणि 15 प्रश्नांपैकी तुम्ही 10 ते बघा मित्रांनो 12 प्रश्न हे बरोबर आयोगाने दिलेल्या सिलेबसनुसार तुम्ही सॉल्व्ह करू शकत होते, बरोबर. आणि एक दोन जे प्रश्न आहे ते करंट रिलेटेड असं म्हणून घ्या, किंवा आपल्याला याच्या एक दोन प्रश्न असे होते, 2 ते 3 प्रश्न असे होते की जिथं आपल्याला थोडासा विचार करावा लागत होता. 2 किंवा 3 प्रश्न असे होते की जिथं आपल्याला थोडासा विचार करून आपण त्याचं उत्तर काढणं सोपं होतं. पण 10 ते 12 प्रश्न खूप सोपे होते की जे आपल्याला जमणं भागच होतं. ठीक आहे, चला जाऊया आपण आपल्या इकॉनॉमिक्सच्या प्रश्नांच्या अनालिसिस कडे जाऊया. मी जिथं सांगेलच तुम्हाला प्रत्येक प्रश्न. इथं हा क्वेश्चन सेट डी आहे. डी मध्ये इकॉनॉमिक्सची सुरुवात कुठून होते माहित नाही, पण चेक करूया. चला, ओके, कुठपर्यंत आलं? वैनगंगा, भूगोल, राष्ट्रांच्या आराखड्यामध्ये भूगोल, चार्जिंग स्टेशन. चला ठीक आहे. चला बघा, इथं 21व्या प्रश्नामध्ये आपल्याला इकॉनॉमिक्सचे प्रश्न दिसतोय. ठीक आहे, 21 ते 35 मध्ये आपल्याला इकॉनॉमिक्सचे प्रश्न बघायचे. तर सर्वात पहिला जो प्रश्न आहे मित्रांनो, तर तो कशावर आहे? तर नॅशनल फूड सिक्युरिटी जे मिशन आहे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा जे काही अभियान आहे, तर या अभियानाबद्दल विचारलेलं आहे की हे अभियान खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेत तयार करण्यात आलेले होते? तर हे जे अभियान आहे मित्रांनो, तर हे ऑक्टोबर 2007 मध्ये जाहीर करण्यात आलेलं होतं, की जे कितव्या? 11व्या पंचवार्षिक योजनेचा भाग होता, की जी 11वी पंचवार्षिक योजना 2007 ते 2012 या कालखंडामध्ये राबवली गेलेली होती. सो याचं सरळ सरळ उत्तर आहे 3 याचं ऑप्शन येणार आहे. आणि या ऍक्टचं सगळं, या मिशनचा सर्वात महत्वाचा उद्देश काय होतं? की तांदूळ असेल, गहू असेल आणि डाळी असतील, तर यांचं उत्पादन वाढवणं, यांचं उत्पादनात वाढ करणं, बरोबर, हे सगळ्यात महत्वाचं उद्देश होता या ऍक्टचा. ठीक आहे, हा ऍक्ट होता, हे मिशन होतं. हे मिशनचा उत्तर होतं 11. पुढे जाऊया. दुसरा जो महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, तर तो बघा काय म्हटलेला आहे की योग्य विधानं कोणती आहेत. आणि या योग्य विधानांमध्ये आपल्याला दिलेली होती 2 ऑप्शन्स दिलेली होती. याच्यामध्ये म्हटलेले की राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन आणि रोजगार पातळी यावरील प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी, बघा बरं का, यासाठी प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी सरकार ज्या धोरणानुसार आपल्या खर्च विषयक आणि महसूल विषयक कार्यक्रमाची आखणी व अंमलबजावणी करतो, त्या धोरणास चलनविषयक धोरण म्हणतात. तर लक्षात घ्या मित्रांनो, तर इथं कोणाचं धोरण आहे? हे सरकारचं धोरण आहे. कोणत्या बाजूचं धोरण आहे? तर पुरवठा बाजूचं धोरण आहे. मी तुम्हाला नेहमी आरबीआय चॅप्टर शिकवत असताना सांगतो की अर्थव्यवस्थेला स्टेबिलिटी प्राप्त करून द्यायची असेल, अर्थव्यवस्थेला स्थिरता प्राप्त करून द्यायची असेल, तर ही स्थिरता प्राप्त करून देण्यासाठी आपल्याला मागणी आणि पुरवठा या दोन्ही घटकांवर काय ठेवावं लागतं? नियंत्रण ठेवावं लागतं. ओके, नुसतं मागणी कंट्रोल करून चालणार नाही, तर पुरवठा देखील आपल्याला त्याच पद्धतीने नियंत्रित करावा लागेल. तर लक्षात ठेवा मित्रांनो, मागणी कंट्रोल करण्याचं काम आरबीआय करते आणि आरबीआय त्याच्यासाठी मौद्रिक धोरण जाहीर करते. कोणतं धोरण जाहीर करते? मौद्रिक धोरण जाहीर करत असते. तर पुरवठा नियंत्रित करण्याचं काम हे सरकारचं असतं आणि सरकार त्यासाठी कोणतं धोरण जाहीर करत असतो? राजकोषीय धोरण जाहीर करत असतो. ओके, आणि इथं मौद्रिक धोरणाला चलन विषयक धोरण सुद्धा म्हटलं जातं. चलन विषयक
धोरण असं म्हटलं जातं. सो इथं सरळ सरळ दिसतंय आपल्याला धोरण दिलेलं आहे सरकारचं आणि इथं नाव दिलेलं आहे चलनविषयक धोरण. आत्ताच मी तुम्हाला बोललो चलनविषयक धोरण कोण जाहीर करतं? आरबीआय जाहीर करते, सरकार जाहीर करत नाही. म्हणून पहिलं विधान काय आहे? चुकीचं आहे. ओके, दुसऱ्या विधानाकडे जाऊया. अर्थव्यवस्थेचे कार्य सुरळीतपणे चालण्याच्या दृष्टीने राजकोषीय धोरणाला 1929 ते 33चे जी महामंदी आलेली होती त्यानंतरच्या काळात अधिक महत्व प्राप्त झालं की त्यामध्ये जे.एम. केन्स यांचं योगदान मोठं आहे. तर हे विधान अगदी बरोबर आहे मित्रांनो, कारण की अमेरिकेमध्ये आलेल्या या जागतिक महामंदी म्हणजे अमेरिकेमध्ये जी मंदी आलेली होती तर या मंदीतून अमेरिकेला बाहेर काढण्यासाठी जॉन मेनॉर्ड केन्स याने सांगितलेलं होतं की सरकारने आपल्या उत्पन्नापेक्षा खर्च कसा केला पाहिजे? जास्त केला पाहिजे. त्यामुळे सिंपल गोष्ट आहे की राजकोषीय धोरणाला एक वेगळंच वळण प्राप्त झालेलं होतं. म्हणून सिंपल गोष्ट आहे की अ चुकीचं आहे आणि ब योग्यच आहे. आणि आपल्याला विचारलं होतं योग्य विधान कोणतं आहे, तर योग्य विधान येणार आहे फक्त ब विधान येणार आहे. पुढे जाऊया. बघा मित्रांनो, जर आपण पहिल्या दोन प्रश्नांचा जर विचार केला तर पहिला प्रश्न हा पण जो प्रश्न आहे मित्रांनो 21चा अन्न सुरक्षा, तर ही जर तुम्ही पंचवार्षिक योजना जर केलेल्या असत्या तर हा सुद्धा सिलेबसला धरून आलेला प्रश्न आहे. बघा बरं का, मी तुम्हाला सगळे प्रश्न एक्सप्लेन पण करतो की हा सिलेबसला धरून आलेला प्रश्न आहे. त्याच्यानंतर जर आपण पुढच्या प्रश्नाकडे गेलो तर बघा हा सुद्धा जो प्रश्न आहे की मौद्रिक धोरण कोणाचं आहे, नाही का? मी आताच तुम्हाला सांगितलं की मौद्रिक धोरण कोण जाहीर करतं? आरबीआय जाहीर करतं. राजकोषीय धोरण कोण जाहीर करतं? सरकार जाहीर करतं. सो हा जो प्रश्न आहे 2022चा हा सुद्धा सिलेबसला धरूनच आलेला आहे. कोणाला धरून आलेला आहे? सिलेबसला धरूनच आलेला आहे. पुढे जाऊया, तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. आता इथं आपल्याला विचारलेलं आहे की बरोबर जोडी कोणती ते शोधा. आता बरोबर जोडीमध्ये जर आपण गेलो मित्रांनो तर इथं पहिलीच जोडी आपल्याला बरोबर दिसते. बघा 14वा जो वित्त आयोग आहे, बरोबर 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? वाय व्ही रेड्डी होते. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे? बरोबर जोडी कोणती ते ओळखा. आता बरोबर जोडी विचारलं तर पहिलंच विधान आपलं बरोबर आलेलं आहे, पण मग खालचे जे 3 आहेत ते चुकीचेच आहेत 100%. पण मग आता आपण एकदा चेक करूया. 10वी जी पंचवार्षिक योजना आहे मित्रांनो तर ती 2000 बघा 2002 ते 2007 या कालखंडामध्ये होती 10वी पंचवार्षिक योजना. सो हे विधान चुकीचं आहे. त्याच्यानंतर 2022 ते 2023 मध्ये केंद्र सरकारची जी तूट होती मित्रांनो तर ती 6.4% होती. किती टक्के होती? 6.4%. जी राजकोषीय तूट होती तर ती 5.8% नसून ती किती होती? 6.4% होती. म्हणून हे विधान पण चुकीचं आहे. आता सीमा शुल्कातील घट घडवून आणणं ही वित्तीय क्षेत्रातील सुधारणा आहे का? तर असं म्हणायला चुकीचं हे विधान. आता हे टॅक्स रिफॉर्म्स आहेत मित्रांनो. हे कोणते रिफॉर्म्स आहेत? हे टॅक्स रिफॉर्म्स आहेत. हे सुद्धा वित्तीय क्षेत्रामध्येच गणले जातील. परंतु चला ठीक आहे, पहिलं विधान आपलं बरोबर आलेलं आहे म्हणून याला सुद्धा आपण चुकीचं ठरवू शकतो. ओके, पुढे जाऊया. म्हणजे हा सुद्धा सिलेबसला धरूनच आहे. बघा मित्रांनो, तो आपल्याला हा सुद्धा प्रश्न कशाला धरून आहे? सिलेबसला धरूनच प्रश्न आलेला आहे. वित्त आयोग आपण कर व्यवस्था नावाच्या चॅप्टर मध्ये शिकतो. पंचवार्षिक योजना आपण शिकतो. कर व्यवस्थेमध्ये आपण सीमा शुल्कातील घट आपण बघतो. आणि केंद्र सरकारची राजकोषीय जी तूट आहे ते सार्वजनिक वित्त चॅप्टर मध्ये आपल्याला शिकायला मिळत असते. म्हणून हे सर्व प्रश्न सिलेबसला धरून आहे. पहिले तिन्ही प्रश्न सिलेबसला धरून आलेले आहेत. पुढचा प्रश्न बघूया. आता बघा, हा जो प्रश्न आहे तर हा करंट रिलेटेड प्रश्न आहे. बघा मित्रांनो, मी तुम्हाला बोललो होतो की 2024ला आपण बघा ना, आपण बोललो होतो 28 ऑगस्ट, बघा बरं का, 28 ऑगस्ट 2014ला PMJDY प्रधानमंत्री जन धन योजना लॉन्च झालेली होती. आणि या योजनेला बरोबर 2024 मध्ये 10 वर्ष पूर्ण झालेली होती. आणि 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पण मी तुम्हाला बोललो होतो की याच्यावर प्रश्न आलेला नाहीये. म्हणून ही जी योजना होती ही कंबाईन गट ब आणि गट क साठी मोस्ट इम्पॉर्टंट ही योजना होती. सो ही योजना करून जाणं अपेक्षितच होतं सगळ्यांनी. मी तुम्हाला प्रत्येक वेळी बोललेलो होतं की ही योजना करून ठेवा, 10 वर्ष पूर्ण झालेली, याच्यावर प्रश्न येतील. आणि तो प्रश्न गट ब ला न विचारता गट क ला आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सरळ सरळ विचारलंय की 14 ऑगस्ट बघा ना 2018 मध्ये जे काही 3 प्रमुख ज्या गोष्टी घडवून आणलेल्या होत्या तर त्या महत्वाच्या सुधारणा घडवून आणलेल्या होत्या या योजनेमध्ये, तर त्या कोणत्या आहेत? तर सर्वात पहिली जी ओव्हरड्राफ्ट जी फॅसिलिटी आहे, तर ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी म्हणजे काय रे मित्रांनो, की तुमच्या अकाउंटला पैसे नसताना देखील, म्हणजे तुमच्या अकाउंटला 0 रुपये असताना देखील तुम्ही तुमच्या अकाउंट मधून काहीतरी रक्कम काढू शकतात. याला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी म्हणतात. बरोबर, जी बँक ठराविक लोकांनाच ही प्रोव्हाइड करत असते, जी सरकारने या जनधन योजनेच्या खातेधारकांना प्रोव्हाइड केलेली आहे.
तर सुरुवातीला जेव्हा योजना लॉन्च झालेली होती तेव्हा ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची जी रक्कम होती तर ती 5,000 होती. किती होती? 5,000 रुपये होती. याचा अर्थ तुमच्या अकाउंटला 0 रुपये असताना देखील तुम्ही 5,000 रुपयापर्यंतची रक्कम काढू शकत होते. परंतु जेव्हा 14 ऑगस्ट 2018ला 4 वर्ष योजनेला पूर्ण झाले होते तेव्हा या योजनेमध्ये जो मोठा बदल केला तेव्हा 5,000च्या ऐवजी आता 5,000 नसून आता ही जी आहे ही 10,000 करण्यात आलेली आहे. सो सर्वात पहिलं ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची जी मर्यादा आहे ती वाढवली, तर हे स्टेटमेंट काय करेक्ट आहे. पुढे जाऊया, विमा संरक्षण वाढवलं का? तर येस मित्रांनो, याच्यामध्ये जो ऍक्सिडेंटल जो इन्शुरन्स होता, बरोबर, ऍक्सिडेंटल जो इन्शुरन्स होता याची जी प्राइस होती तर ही 1,00,000 रुपये होती. किती लाख होती? 1,00,000 होती. तर आता ती वाढवून किती करण्यात आलेली आहे? 2,00,000 करण्यात आलेली आहे. सो ऍक्सिडेंटल जो इन्शुरन्स होता, विमा संरक्षण, हे पण वाढवलेलं आहे. ओके. आणि तिसरा जो सगळ्यात मोठा रिफॉर्म केलेला आहे तो म्हणजे काय? वयोमर्यादा वाढवली. वयोमर्यादा ही अगोदर किती होती? 60 वर्ष होती. ती आता वाढवून किती करण्यात आलेली आहे? एकच मिनिट, ती 65 करण्यात आलेली आहे. 60 वरनं किती करण्यात आलेली? ती 65 करण्यात आलेली आहे. ओके. 60 वरनं किती केलेली आहे? 65. 60 वरनं किती केलेली आहे? 65 वर्ष करण्यात आलेली आहे. ओके. पुढे जाऊया. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो? याचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 असणार आहे. किती असणार आहे? याचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 असणार आहे. ओके. तिन्हीच्या तिन्ही गोष्टी केलेल्या. ओव्हरड्राफ्ट मर्यादा वाढवली, विमा संरक्षण वाढवलं, वयोमर्यादा वाढवली. सो ऑप्शन नंबर किती असणार आहे? 3 असणार आहे. हा सुद्धा करंट रिलेटेड प्रश्न होता. हा कसा होता? करंट रिलेटेड प्रश्न होता आणि जो येणं भागच होतं. मी तुम्हाला बोललोच होतो, हा प्रश्न येणं भागच होतं. सो ही योजना करून जाणं अपेक्षित होतं सगळ्यांनी. पुढं सगळ्यात सोपी समिती, समितीवरचा प्रश्न विचारलेला होता की 1991 मध्ये स्थापन झालेली यम नरसिंहन समिती खालीलपैकी कशाशी संबंधित होती? 1991 म्हटलं की सर्वात मोठं नाव जे डोळ्यासमोर येतं तर ते 3च व्यक्तींचे येतात. एक PV नरसिंहराव येतो, एक डॉक्टर मनमोहन सिंग येतं आणि तिसरं जे सर्वात मोठं नाव येतं तर ते म्हणजे कोणाचं येतं? यम नरसिंह यांचं येतं. आणि 1991ला कोणत्या सुधारणा घडवून आणलेल्या होत्या आपण? तर वित्त विषयक सुधारणा घडवून आणण्यासाठीच कोणाची स्थापना केलेली होती? यम नरसिंहन समितीची स्थापना केलेली होती. रुपयाचं परिवर्तन हे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी घडवून आणलेलं होतं. ओके, समजलं? सो 1991चं जे उत्तर आहे तर ते किती आहे? 4. हा सुद्धा प्रश्न कशाला धरून होता? सिलेबसला धरूनच होता. पुढे बघा, पुढचा जो प्रश्न आहे तर सरकारने मे 2016 मध्ये राजकोषीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायद्याचा आढावा घेण्यासाठी डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यांची समिती नियुक्त केलेली होती. तर याचं उत्तर आहे मित्रांनो, NK सिंह कमिटी होती. ही जी NK सिंह कमिटी आहे मित्रांनो, तर या NK सिंह कमिटीला या FRBM कायद्याचा आढावा घ्यायचा होता आणि सरकारची जी काही वित्तीय तूट आहे तर या तुटीवर नियंत्रण कसं ठेवता येणार, नाही का, यासाठी ही समिती स्थापन केलेली होती 2016ला. आणि या समितीने काय सांगितलेलं होतं की जी कर्ज मर्यादा आहे, जी कर्ज मर्यादा आहे केंद्र प्लस राज्य, बघा बरं का, केंद्र प्लस राज्य यांची जी कर्ज मर्यादा आहे तर ही जास्तीत जास्त GDPच्या 60% केली जाऊ शकते. पण मग हे 60% कसे? तर केंद्र सरकार जर असेल तर केंद्र सरकार GDPच्या जास्तीत जास्त 40% कर्ज घेऊ शकतो आणि राज्य सरकार असेल तर राज्य सरकार स्वतःच्या GDPच्या जास्तीत जास्त 20% कर्ज घेऊ शकतो. ओके, सो हे सांगण्यासाठी ही NK सिंह कमिटी स्थापन झालेली होती, जिचं उत्तर आहे 2. हा सुद्धा प्रश्न सिलेबसला धरूनच आहे मित्रांनो, हा आउट ऑफ सिलेबस नाहीये. FRBM कायदा शिकवत असताना यांचं नाव येणं गरजेचंच आहे, NK सिंह कमिटी. ओके, पुढे बघा, नीती आयोगाची स्थापना. नीती आयोगाची स्थापना सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, 1 जानेवारी 2015ला झालेली आहे. ओके, त्याच्यामध्ये तर कोणालाच काही डाऊट नाहीये, 1 जानेवारी 2015ची आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला बोललो होतो मित्रांनो, कंबाईन गट ब ला दारिद्र्यावर प्रश्न आलेला नाहीये, म्हणून गट क ला 1,01% दारिद्र्यावर प्रश्न राहील, म्हणजे राहणारच आहे आणि तो प्रश्न आलेलाच आहे. बघा, दारिद्र्य रेषेच्या व्याख्येचे स्पष्टीकरण कोणत्या समितीने केले? आता आपल्याला एवढं माहिती आहे मित्रांनो, ही जी RN मल्होत्रा समिती आहे ही विमा क्षेत्राशी संबंधित होती, विमा क्षेत्राशी संबंधित होती, बरोबर. आणि हे दोन नावं तर आपल्या ओळखीचे आहेत, तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती. म्हणजे अ आणि ब चा असा ऑप्शन एकच आहे. इथं पर्याय क्रमांक किती येणार आहे? 2 येणार आहे. विजय केळकर जी समिती आहे तर ती कर विषयक समिती आहे, कर विषयक समिती आहे. ओके,
समजलंय? पुढे जाऊया. म्हणजे हा सुद्धा प्रश्न सिलेबसला धरूनच होता. ओके, पुढे जाऊया. 1991 ला बघा काय म्हटलेलं आहे की भारताच्या औद्योगिक धोरणाबाबत पुढील पैकी चुकीचे विधान कोणते. आता आपल्याला इथं चुकीचं विधान शोधायचंय. मग चुकीचं विधान कोणतं आहे? सो बघा 1948च्या औद्योगिक धोरणाने भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्था स्थापनेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. अगदी बरोबर आहे. बरोबर, हे विधान अगदी बरोबर आहे की पहिल्या औद्योगिक धोरणामध्येच भारत सरकारने डिक्लेअर करून टाकले की भारत सरकार हे मिश्र अर्थव्यवस्थेचं अनुकरण करणार आहे. पुढे बघा 1948च्या औद्योगिक धोरणापेक्षा 1956च्या औद्योगिक धोरणाने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना व त्यांच्या विकासाला अधिक महत्व दिल्याचं दिसून येतं. कारण की इथं काय म्हटलेलं आहे, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना. आणि मी तुम्हाला बोललो होतो की सर्वात जास्त सार्वजनिक उद्योगांसाठी जे आपण असं म्हणूया की ज्या तरतुदी होत्या त्या सर्वात जास्त या 1956च्या औद्योगिक धोरणामध्ये करण्यात आलेल्या होत्या. म्हणून ब जे स्टेटमेंट आहे ते ब स्टेटमेंट अगदी करेक्ट आहे. पुढे जाऊया. 1956च्या औद्योगिक धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रासाठी फक्त 17च उद्योग राखून ठेवलेले होते. तर हे विधान चुकीचं आहे मित्रांनो. तर 1956चं जे औद्योगिक धोरण होतं, 1956चं जे औद्योगिक धोरण होतं, तर त्या 1956च्या औद्योगिक धोरणामध्ये 17 उद्योग क्षेत्र हे सार्वजनिक क्षेत्रासाठी राखून ठेवलेले होते. बरोबर. तर उदारीकरण 1991 मध्ये उदारीकरण घडवून आणलेलं होतं, लिबरलायझेशन घडवून आणलं होतं. लिबरलायझेशन म्हणजे अर्थव्यवस्थेवर टाकलेली बंधने टप्प्याटप्प्याने कमी करणं आणि भविष्यात ती बंधनं काढून टाकणं. बरोबर का नाही? म्हणजे मुक्त अर्थव्यवस्था ठेवणं, निर्माण करणं. समाजवादी अर्थव्यवस्थेकडून भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे जाणं. बरोबर, किंवा नियंत्रित अर्थव्यवस्थेच्या ऐवजी मुक्त अर्थव्यवस्थेकडे जाणं, याला तर लिबरलायझेशन म्हणतात. आणि या लिबरलायझेशन मध्ये 1956ला जे 17 उद्योग सरकारसाठी राखून ठेवले होते तर ते 1991च्या धोरणामध्ये कमी करून यांची संख्या 8 करण्यात आलेली होती. म्हणजेच 1991ला फक्त 8च सरकारी असे उद्योग ठेवलेले होते की म्हणजे 8च असे उद्योग क्षेत्र ठेवले होते की जे सरकारसाठी आरक्षित करून ठेवलेले होते. सो हे क विधान चुकीचं आहे. म्हणून याचं उत्तर येणार आहे फक्त अ आणि ब याचं उत्तर येणार आहे. आणि हा सुद्धा प्रश्न सिलेबसला धरूनच आहे मित्रांनो. ओके, चला पुढे जाऊया. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च्या उद्दिष्टात समाविष्ट आहे. तर आता बघा मित्रांनो, एक सिंपल लॉजिक आहे इथं. वरीलपैकी सर्व जरी दिसतंय पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 2045 पर्यंत 100% नागरीकरण साध्य करणे शक्य नाहीये. सो ड ऑप्शन येणारच नाहीये. मग ड ऑप्शन वाले पर्याय इलिमिनेट करून टाका. ड ऑप्शन मध्ये वरीलपैकी सर्व येतं, ब आणि ड चुकीचं येतं, म्हणजे 2 आणि 4 पर्याय येतच नाहीये. त्याच्यामध्ये आपल्याला 100% माहिती आहे की 2045 पर्यंत लोकसंख्या आपल्याला स्थिर करायची आहे. मग ब कुठं बरोबर आहे, तर ब इथं बरोबर आहे. म्हणून फक्त अ आणि बच बरोबर येणार आहे. झालं क्लिअर? म्हणजे बघा, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 तुम्ही वाचलेलं असो किंवा नसो, तुम्ही एक लॉजिकली हे उत्तर सॉल्व्ह करू शकत होते. पण हा सुद्धा सिलेबसचा पार्ट आहे मित्रांनो. बरोबर. तर एक सिंपल आहे, स्थूल प्रजनन दर घटविणे, जन्मदर कमी करणे, मृत्यू दर कमी करणे, हे सगळे याचे वैशिष्ट्य होते, उद्दिष्ट होतेच. 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर ठेवणं. बरोबर. तर इथं जे म्हटले की 2045 पर्यंत 100% नागरीकरण साध्य करणे, तर हे तर काही 2000 सालाचं जे लोकसंख्या धोरण होतं त्याचं उद्दिष्ट नाहीये, हे आपल्याला कन्फर्म माहिती आहे. म्हणून ड ऑप्शन असलेले पर्याय इलिमिनेट करून टाका. ब उत्तर बरोबरच आहे. उरलं होतं फक्त 1 आणि 3. मग याच्यामध्ये ब कुठे दिसतो, तर 1 नंबरला पर्याय सॉल्व्ह झाला. ठीक आहे, पुढे जाऊया. सार्वजनिक कर्जाच्या स्थिरतेसाठी सामान्यतः स्वीकृत निकष डॅश डॅश हे आहे. आता आपल्याला इथं सार्वजनिक जे कर्ज उभारलं जातं, बरोबर, तर ते सार्वजनिक कर्ज जे उभारलं जात आहे तर त्याच्यासाठी कोणकोणते निकष असले पाहिजेत असं इथं म्हटलेलं आहे. बरोबर. तर याच्यासाठी जर आपण गेलो मित्रांनो, तर विशिष्ट कालावधीत कर्ज शून्य असावे. आता सार्वजनिक कर्ज शून्य होऊ शकतं का रे मित्रांनो? नाही होऊ शकत ना. कारण की सिंपल गोष्ट आहे की हे वर्षी आपण कर्ज काढलं तर परत दुसऱ्या वर्षाचा अर्थसंकल्प मांडताना परत आपल्याला कर्ज घ्यावंच लागणार आहे की नाही. कारण की आपण सध्या कोणता अर्थसंकल्प मांडतोय, तुटीचा अर्थसंकल्प मांडतोय. हा, एका विशिष्ट कालावधीनंतर ते काय झालं पाहिजे, शून्य झालं पाहिजे. पण ते काय म्हटलेलं, विशिष्ट कालावधीतच कर्ज काय झालं पाहिजे, शून्य झालं पाहिजे. इथं थोडासा डाऊट आहे. सो या प्रश्नाला म्हणजे या स्टेटमेंटला आपण हॅशटॅग करून ठेवूया की याला
याला आपल्याला थोडासा संभ्रमात टाकणार आहे ना, सो याला आपण थोडंसं ठेवूया बाजूला. परंतु खालचे दोन स्टेटमेंट आपण वाचूया आणि त्याच्यावरनं निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करूया की भविष्यातील कर्ज म्हणजे भविष्यामधील कर्ज आणि जीडीपी जे गुणोत्तर आहे, कर्ज आणि जीडीपी जे गुणोत्तर आहे भविष्यातील, बरं का, भविष्यामध्ये जे काही आपण कर्ज घेणार आहोत आणि त्याचं जे काही जीडीपी सोबत प्रमाण आपण काढणार आहोत, हे प्रमाण आजच्या कर्ज आणि जीडीपी गुणोत्तराच्या विशिष्ट भागापर्यंत कमी केलं पाहिजे. तर असं म्हटलेलं आहे की सिंपल गोष्ट आहे मित्रांनो, की आज आपल्याला माहिती आहे की भारतावर केवढं कर्ज आहे आणि ते जीडीपीच्या किती टक्के आहे. ओके, हे आपल्याला यांचं दोघांचं गुणोत्तर माहिती आहे आजचं. आजच्या गुणोत्तरानुसार आपण भविष्यात जे काही कर्ज उभारणार आहोत, तर याचं जे प्रमाण आहे जीडीपी सोबतचं ते वाढवलं पाहिजे की कमी केलं पाहिजे. तर एक आहे की विशिष्ट भागापर्यंत जर आपण कमी केलं तर सरकारवरचा जो ताण आहे तर तो कमी होताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. ओके, पुढे बघा, भविष्यासाठी म्हणजे जर भविष्यामध्ये जर आपल्याला जायचं कर्ज करायचं असेल तर कर्ज आणि जीडीपी जे गुणोत्तर आहे तर ते आजच्या गुणोत्तरावर निश्चित केले जाऊ शकते. तर येस मित्रांनो, तर हे क स्टेटमेंट पण अगदी करेक्ट आहे. म्हणून याच्यामध्ये जर अ विधान सोडलं तर ब आणि क विधान काय आहे, बरोबर आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, हे इकॉनॉमिक्स आहे आणि इकॉनॉमिक्स मध्ये बऱ्यापैकी मी तुम्हाला बोललेलं आहे की याचं उत्तर ब आणि क यायला पाहिजे, ब आणि क यायला पाहिजे. बट इकॉनॉमिक्स मध्ये मोस्ट ऑफ दी क्वेश्चन जे काही असतात ती ऑल ऑफ दी अबो करेक्ट असतात. सो याचा जर आपण पर्याय केला तर आयोगानुसार बघा बरं का, जर असं वाटतंय की ब क तर बरोबर आहेच, त्याच्यामुळे आपण अ ब क लाच काय करूया, सध्या टिक करूया. परंतु जेव्हा आयोग स्वतःची आन्सर की आपलं देणार तेव्हा आपल्याला याचं उत्तर काय होणार, अधिक स्पष्ट होणार. ठीक आहे, पण हा सुद्धा प्रश्न जर आपण तसा विचार करायला गेलो तर हा सुद्धा प्रश्न सिलेबसला धरूनच आहे. ओके, पुढे जाऊया. अन्नधान्य बफर स्टॉक डॅश डॅश करिता असतात. बघा मित्रांनो, अन्नधान्याचा बफर स्टॉक करणं हे कशासाठी केलं जातं, किंमत नियंत्रण, किंमत स्थिरीकरण, बरोबर, त्याच्यानंतर शेतकऱ्याला आधार, बरोबर, त्याच्यानंतर अजून आपण असं म्हणू शकतो की गरिबांना स्वस्त दरात, गरिबांना स्वस्त दरात वाटप करणे इत्यादी कारणांसाठी अन्नधान्याचा काय केला जात असतो, बफर स्टॉक केला जात असतो. ओके, मग याच्यामध्ये आपण पर्याय बघूया की बियाणांचा पुरवठा करणं. तर बियाणांचा पुरवठा करण्याचा आणि अन्नधान्याचा बफर स्टॉकचा काही संबंध येत नाही मित्रांनो. खुल्या बाजारात विकण्यासाठी, खुल्या बाजारात विकायचं असेल तर मग शेतकऱ्यांकडून इतर खाजगी व्यापारी पण विकत घेतात ना. सो खुल्या बाजारातील खरेदी विक्रीचा संबंध येत नाही. आणि पुढं अन्नधान्याची निर्यात करणं, तर बफर स्टॉक करून निर्यात कधीच केली जात नाही मित्रांनो. तर लक्षात ठेवा, बफर स्टॉक करण्याचा मूळ उद्देश काय राहतो, ही अन्न सुरक्षा झाली पाहिजे. एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय झाली पाहिजे, अन्न सुरक्षा झाली पाहिजे. समजा भविष्यामध्ये भारतामध्ये मोठा पूर आला, सुनामी आला, भूकंप आला, इतर काही आर्थिक संकट आलं, नैसर्गिक संकट आलं, तर त्यावेळी जनतेला उपाशी ठेवून चालणार नाही. त्यावेळी जर अन्नधान्याचा साठा कमी झाला तर त्यावेळी हा अन्नधान्याचा बफर स्टॉक आपल्याला कामात येणार आहे. सो यासाठी बफर स्टॉक केला जातो. सो अन्नधान्याची निर्यात करणं, तर हा तर कधीच याचा उद्देश नसेल. म्हणून याचं उत्तर काय येणार आहे, फक्त किमतीतील चढ उतार मर्यादित करण्यासाठी, जसं मी बोललो ना तुम्हाला, किंमत नियंत्रण करणं, किंमत स्थिरीकरण करणं, यासाठीच महत्वाचा अन्नधान्याचा बफर स्टॉक केला जातो. सो याचा ऑप्शन असणार आहे फक्त अ. ओके, पुढे जाऊया. पुढचा जो प्रश्न आहे तर तो प्रश्न आहे राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंटची जी स्थापना आहे ती 12 जुलै 1982 ला झालेली होती. बी बघा, बी शिवरामन समिती, बी शिवरामन समिती जी आहे, जी 1979 ला स्थापन केलेली होती. ओके, तर या समितीच्या शिफारसीनुसार 12 जुलै 1982 ला नाबार्डची स्थापना झाली होती की ज्यासाठी नाबार्ड ऍक्ट, ज्यासाठी नाबार्ड ऍक्ट 1981 हा काय करण्यात आला होता, पास करण्यात आलेला होता. 1981 ला नाबार्ड ऍक्ट 1981 पास केला आणि पास केल्यामुळे नंतर त्याची 12 जुलै 1982 ला काय झालेली होती, स्थापना झालेली होती.
आणि पुढचा प्रश्न बघा, हा सुद्धा प्रश्न सिलेबसला धरून यायचा बरं का मित्रांनो, सिलेबसचाच पार्ट आहे. पुढं बघा, पुढं काय म्हटलेलं आहे की आरबीआयच्या कोणत्या कायद्यानुसार शेड्यूल बँक आणि नॉन शेड्यूल बँक असं वर्गीकरण केलं जातं. मी आत्ताच तुम्हाला बँकिंग चॅप्टर शिकवलेलं आहे मित्रांनो, तर त्या बँकिंग नावाच्या चॅप्टरमध्येच आपण बघितलेलं होतं की हा प्रश्न सुद्धा आरबीआय चॅप्टरशी संबंधित आहे आणि तो सिलेबसला धरूनच आहे. आणि मी तुम्हाला बोललो होतो की आरबीआय कायदा बघा ना, आरबीआय कायदा 1934, कोणता कायदा? आरबीआय कायदा 1934च्या दुसरी अनुसूची, कितवी अनुसूची? दुसरी अनुसूची. या दुसऱ्या अनुसूचीमध्ये काही बँकांची नावं टाकण्यात आलेली आहे. ज्या बँका आहेत बरोबर, त्या बँकांनाच आपण कोणत्या बँका म्हणतो? शेड्यूल बँक म्हणतो. सो हे जे वर्गीकरण आहे मित्रांनो, बघा बरं का, हे जे वर्गीकरण आहे तर हे आरबीआय कायदा 1934 नुसार झालेलं आहे. हे सुद्धा आपण वर्गात घेतलेलं आहे. ओके, सो हे एक प्रश्न होता, हा सुद्धा सिलेबसला धरूनच होता. सो याचं उत्तर किती असणार आहे? पर्याय क्रमांक किती येणार आहे? 2. पुढे जाऊया आणि आजचा शेवटचा प्रश्न. शेवटच्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे की लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील तिसरा टप्पा कोणता आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, तर पहिला जो टप्पा असतो बघा, लोकसंख्या संक्रमणाचा जो पहिला टप्पा असतो की ज्याच्यामध्ये जन्मदर, बघा बरं का, जन्मदर आणि जो मृत्यूदर असतो, तर त्याच्यामध्ये काय बदल होतो बघा. इथं जन्मदर उच्च असतो आणि मृत्यूदर सुद्धा कसा असतो? उच्च असतो. ओके, दुसरे जो स्थित्यंतराचा जो टप्पा येतो, सेकंड फेज जी येते लोकसंख्या स्थित्यंतराची, तर त्याच्यामध्ये काय होतं रे मित्रांनो, बघा जन्मदर जास्तच असतो परंतु मृत्यूदर कमी होतो. ही आहे दुसरी लेवल की ज्याच्यामध्ये काय होतं रे मित्रांनो, लोकसंख्येचा आपण म्हणूया विस्फोट घडून येतो की लोकसंख्या जलद गतीने वाढते. जलद लोकसंख्या वाढ घडून येते. तिसरी जी फेज असते बरोबर, तर तिसऱ्या फेज मध्ये काय होतं मित्रांनो, जन्मदर कमी व्हायला लागतो. बघा, जन्मदर कमी व्हायला सुरुवात होते. मृत्यूदर तर कमी होतोच आहे, परंतु सगळ्यात महत्वाचं तिसऱ्या स्टेजमध्ये रिझन काय आहे की जन्मदर कमी झाल्याने लोकसंख्या आणखी कमी, म्हणजे लोकसंख्या कमी व्हायला काय होते, आता सुरुवात झालेली आहे. लोकसंख्या काय होते? हळूहळू कमी होते. चौथ्या स्टेजला काय होतं रे मित्रांनो, चौथ्या स्टेजला जन्मदर बी कमी होऊन जातो, मृत्यूदर पण कमी होऊन जातो, आणखी जास्त कमी होत जातो. आणि फिफ्थ जी स्टेज असते त्या फिफ्थ स्टेजला लोकसंख्या काय होऊन जाते? स्थिर होते. हे लोकसंख्या स्थित्यंतराचे 3 टप्पे आहेत. इथं काय म्हटलेलं आहे की लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील तिसरा टप्पा कोणता? तर तिसरा टप्पा माहिती आहे आपल्याला, जन्मदर खूप मोठ्याने कमी होतो आणि मृत्यूदर तर कमी होतोच आहे बरोबर. म्हणून जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त, ही पहिलं तर ऑप्शन येणारच नाही, कारण की बघा जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त कुठे आहे? पहिल्या फेजला आहे बरोबर. लोकसंख्येची जलद वाढ, मी आताच बोललो, लोकसंख्येची जलद वाढ कधी घडून येते? दुसऱ्या टप्प्यात, म्हणजे ब स्टेटमेंट येणार नाही, म्हणजे अ आणि ब म्हणजे हातर पर्याय येणारच नाही, हात पर्याय येणारच नाहीये. क आणि ड विधानात आपण बघूया की मृत्यूदरात लक्षणीय वाढ घडून येते आणि जन्मदरात लक्षणीय वाढ घडून येते. तर मृत्यूदरात लक्षणीय वाढ घडून येत नाही मित्रांनो, म्हणजे लक्षणीय म्हणजे काय? खूप मोठ्या प्रमाणात वाढ घडून येते की जे लक्ष केंद्रित करते स्वतःकडे, तर नाही मित्रांनो. तिसऱ्या स्टेजमध्ये काय होतंय की जन्मदर आपल्याकडे कॉन्सन्ट्रेट करतोय. बघा बरं का, तिसऱ्या स्टेजचं महत्व काय आहे की जन्मदर आणि मृत्यूदर तर पहिल्यापासून कमी, आता बघा ना दुसऱ्या टप्प्यापासून आपण बघतोय मृत्यूदर हळूहळू कमी होतोच आहे बरोबर. पण तिसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या जेव्हा कमी व्हायला लागते तेव्हा त्याचं सर्वात मोठं रिझन काय येतं की जन्मदर आता काय होतोय? कमी होतोय. कारण की शिक्षण क्षेत्रामध्ये झालेला जो बदल आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये जी झालेली वाढ आहे त्याचा हा परिणाम आहे. म्हणून जन्मदर इथे जास्तीत जास्त काय करतो? आपल्या स्वतःकडे लक्ष काय करतो? केंद्रित करतो. म्हणून याचा ऑप्शन नंबर किती येणार आहे? पर्याय क्रमांक 4. ओके, झाले मित्रांनो. तर बघा, तर 21 ते 35 पर्यंत असे एवढे काय होते मित्रांनो, हे प्रश्न होते इकॉनॉमिक्सचे की जे हे सुद्धा कायदा, हे सुद्धा सिलेबसला धरूनच बरं का मित्रांनो. म्हणजे बघा मित्रांनो, तुम्ही बघितलं की प्रत्येक जो प्रश्न आहे तो सिलेबसला धरूनच आलेला आहे आणि करंटला पकडूनच आलेला आहे बरोबर. म्हणजे एकही प्रश्न आउट ऑफ दी बॉक्स किंवा आउट ऑफ सिलेबस गेलेला नाहीये बरोबर. सो सिलेबसला चौकटीला धरूनच अभ्यास केला पाहिजे. ओके, सो आपण आपल्याला तुम्हाला माहिती आहे आपली बॅच आता आपण उद्यापासून आपली इकॉनॉमिक्सची आणि मॅथ्स रिजनिंगची बॅच लॉन्च करू.
आपण इकॉनॉमिक्स आणि मॅथ्स रिजनिंगची बॅच लॉन्च करतोय. जे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा अभ्यास करता आहेत तर त्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इकॉनॉमिक्स जे काही आहे तर ते मराठी मीडियममधून, बरोबर, मराठी मीडियममधून इकॉनॉमिक्सचा अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी बेसिक टू ॲडव्हान्स लेवल, म्हणजे ज्यांच्या प्रिलिमसाठी आपण ऑब्जेक्टिव्हसाठी जी काही बॅच आहे ती आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी सेपरेट बॅच, अशा दोन्ही बॅच आपण काय करतोय, लॉन्च करतोय. आणि इकॉनॉमिक्सच्या बेसिकसाठी आपण NCERT प्लस स्टेट बोर्ड अशी एक सेपरेट बॅच लॉन्च करणार आहोत. सो उद्यापासून या सर्व बॅचेस स्टार्ट होत आहेत. ज्यांना ज्यांना संपर्क करायचा असेल त्यांनी आपल्या या 9657019760 या नंबरवर काय करायचं आहे, कॉन्टॅक्ट करायचा आहे. ठीक आहे, चला, धन्यवाद मित्रांनो. थांबूया, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.